नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण फक्त 5 मिनिटांमध्ये साईपासून लोणी कसं काढायचं आणि त्याच लोण्यापासून छान साजूक दाणेदार असं तूप कसं बनवायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे लोणी काढायची। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। म्हणजे काय होईल, आपल्या नवनवीन व्हिडिओचं फर्स्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिलं पोहोचेल। आता हे बघा, इथे मी एक डब्बा भरून एवढी साय फ्रीजमध्ये जमा करून ठेवली होती। जेव्हा आपण फ्रीजमध्ये साय जमा करून ठेवतो तेव्हा शक्यतो ती अशा स्टीलच्या डब्यामध्ये जमा करायची, कारण फ्रीजमध्ये स्टीलचा डबा छान गार राहतो आणि त्यामुळे आपली साय खराब होत नाही। प्लास्टिकच्या डब्यामध्ये शक्यतो ठेवू नका, कारण साय खराब होण्याची शक्यता असते, साईला आंबट वास येऊ शकतो। तर ही आता साईपासून आपल्याला लोणी काढायचं आहे। तर लोणी काढण्यासाठी आपण मिक्सरमध्ये ह्याचं लोणी काढणार आहोत। तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साय घ्यायची आहे, एक 2 ते 3 चमचे एवढी साय आपण घ्यायची आहे। अर्ध्यापेक्षा कमी भांडं भरेल एवढी साय आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे। आणि ह्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घालताना सुद्धा थोडं पाणी घाला, कारण मिक्सरमध्ये जेव्हा आपण फिरवू तेव्हा ते पाणी बाहेर येणार नाही, या हिशोबाने आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता आणि आपण हे मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। तर मिक्सरमध्ये फिरवताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला पहिल्या स्पीडला आपल्याला हे फिरवायचं आहे। आता एक अर्धा मिनिट आपण पहिल्या स्पीडला आपण हे फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या स्पीडला आपण हे फिरवणार आहोत आणि एक 1.5 मिनिटामध्ये छान असं आपलं इथे लोणी तयार होईल बघा। आणि काय होतं, मिक्सर जेव्हा आपण फिरवतो तेव्हा सुरुवातीला मिक्सरचा आवाज आणि नंतरच्या मिक्सरच्या आवाजामध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवतो, म्हणजे आपल्याला कळतं की आपलं लोणी आता निघालेलं आहे। हे बघा, छान मस्त असं इथे लोणी निघालेलं आहे आणि साईडचं पाणी बाजूला झालेलं आहे, छान लोण्याचा गोळा वरती येतो। तर आता हे लोणी आलेलं आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं काढून। तर आता ह्याच पद्धतीने आपण दुसरे सुद्धा लोणी काढून घेणार आहोत। आता आपला पूर्ण डब्बा भरून साय आहे, तर आपण एक 2 ते 3 बॅचमध्ये आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर आता पुन्हा आपण मिक्सरमध्ये ही थोडीशी साय घेणार आहोत। ह्या पद्धतीने केल्यामुळे काय होतं, लगेच पटकन साईपासून लोणी तयार होतं। नाहीतर आपण असं हाताने रवीने घुसळत बसलं तर खूप वेळ जातो आणि खूप भांडीसुद्धा होतात। तर हे बघा, मिक्सरमध्ये घातल्यानंतर पहिल्या स्पीडला सुरुवातीला मी फिरवून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या स्पीडला लगेच आपण फिरवायचं आहे। तर तुम्हाला मी मिक्सरमध्ये दाखवते, दुसऱ्या स्पीडला जेव्हा आपण फिरवतो त्यावेळेला काय होतं, जेव्हा लोणी निघायची सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला कळतं सुद्धा की आता हे लोणी निघाले, कारण मिक्सरचा आवाजसुद्धा चेंज होतो आणि हे पाणी पण बघा दिसतंय सेपरेट झालेलं। आणि एक मिक्सरचं असं वेगळा खडबडीत असा आवाज येतो की समजायचं इथे लोणी निघालेलं आहे। आणि लोणी निघाल्यानंतर आपण थोडा वेळ अजून फिरवायचं आहे, म्हणजे घट्ट असा लोण्याचा गोळा तयार होतो, म्हणजे असं पातळ होत नाही। थोडा वेळ जास्त ठेवल्यामुळे घट्ट गोळा तयार एकत्र होतो। आणि हे बघा किती मस्त असं इथे लोणी निघालेलं आहे, छान असं हे पाणीसुद्धा सेपरेट झालेलं आहे। आता हे सुद्धा आपण काढून ठेवणार आहोत आणि ह्यातलं जे लोणी तुम्हाला जर आपल्याला थालीपीठासोबत खायला वगैरे हवं असेल तर हेच लोणी आपण चांगलं धुवून आपण नंतर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। छान हे लोणीसुद्धा, घरगुती लोणी, खूप छान चव लागते त्याचीसुद्धा। तर आता हे बघा, हे सगळं आपण लोणी आता ह्यामध्ये भांड्यात काढून घेतले। आता ही भांड्यात काढल्यानंतर काय करायचं, आपल्याला ते छान हाताने असं मिक्स करायचं आहे, कारण आपल्याला ते लोणी धुवायचं आहे। म्हणून सुरुवातीला जे आपण पाणी लोणी काढण्यासाठी वापरलं होतं त्या पाण्यामध्येच मी धुते, कारण हे जे पाणी आहे बाजूला झालेलं हे आहे ताक, कारण मी साईमध्ये आदल्या 1 दिवस आधी ह्यामध्ये दही मिक्स केलं होतं, त्यामुळे हे छान असं इथे आंबट ताक तयार झालेलं आहे। तर हे ह्यामध्ये थोडंसं पाणी मी अजून घालेन आणि छान मस्त असं ताक तयार करणार आहे। आणि आपण हे आता लोणी बाजूला सेपरेट करून घेऊया, कारण आपल्याला हे लोणी अजून एकदा धुवायचं आहे, कारण
लोणी धुतल्यामुळे काय होतं, जे लोण्यामध्ये थोडासा आंबट वास असेल तो वास निघून जातो आणि आपल्या तुपाला छान असा सुवास येतो साजूक तुपाचा. तर हे बघा, हे मी एकत्र इथे काढलेलं आहे एका साईडला आणि हे ताक आहे ते मी साईडला ठेवून देते. आणि हे पुन्हा आपल्याला हे ताक आहे ना, हे पुन्हा आपण दुसऱ्या पाण्याने आपल्याला धुवायचं आहे. स्वच्छ पाण्याने आपण पुन्हा ते धुवून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये अजिबात असं वास कोणताही राहणार नाही. छान मस्त असं लोणी इथे आपलं निघणार आहे. कारण ही एक प्रोसिजर आहे ती खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण साईपासून, लोण्यापासून आपण जेव्हा तूप तयार करतो घरगुती, त्यावेळेला ते लोणी धुवायचं असतं, म्हणजे मस्त छान साजूक तुपाचा सुवास येतो. आणि हे पाणी जे आहे ते पाणी आपण ह्या ताकामध्ये जे उरलेलं होतं पाणी त्यामध्येच घालणार आहोत. अजिबात ह्यामध्ये काही वेस्ट जात नाही. आणि हा लोण्याचा गोळा आता आपला तूप काढण्यासाठी परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर इथे आता मी बघा, इथे कढई मी आता गरम करायला ठेवलेली आहे. तर ह्यामध्ये आपल्याला आता हे तूप कढवायचं आहे. तर हे सगळं लोणी आहे ते आपण ह्या कढईमध्ये काढून घेणार आहोत. आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे लोणी चांगलं कढवायचं आहे. आणि आता बघा तुम्ही, हळूहळू आता इथे हे सगळं लोणी छान असं मेल्ट होतोय. आता हे एका साईडला आपण ठेवून द्यायचं आणि आपण बाकीची कामं करायची आहेत, कारण हे लोणी कढवायला थोडासा वेळ लागतो. हे बघा, सगळं लोणी इथे छान असं विरघळलेलं आहे. तर आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दाणेदार असं साजूक तूप तयार करायचं आहे. तर ह्यामध्ये आपल्याला आता एक पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे. मिठामुळे काय होतं, छान मस्त दाणेदार इथे तूप तयार होतं आणि तूप आपल्याला टिकतं सुद्धा जास्त वेळ. आणि इथे बघा, हळूहळू मस्त आता इथे तूप छान तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे बघा, एक 10 मिनटं लागलेली आहेत हे तूप कढवायला मला, कारण आपण मीडियम फ्लेमवर आपण आधी सुरुवातीला ठेवलेलं आहे. आणि तूप जेव्हा कढतं त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची आहे, एक 5 मिनटं. आणि 5 मिनटानंतर हे बघा, वरची जी बाजू आहे ती छान अशी खरपूस थोडीशी झालेली आहे आणि खालची बेरीसुद्धा थोडीशी लालसर व्हायला लागले. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे तूप थंड करायला ठेवायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे तूप आहे ना गाळून घ्यायचं आहे. महत्त्वाची अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडे साय खूप बरेच दिवसाची जमा झालेली आहे आणि त्या लोण्याला सुद्धा खूप असा आंबूस वास येत असेल, तर काय करायचं आहे, जेव्हा आपण तूप कढवतो त्यावेळेला त्यामध्ये 2-3 लवंगा घालायच्या, नाहीतर त्यात विड्याचं पानसुद्धा आपण घालू शकतो. त्यामुळे काय होतं, तुपाचा जो आंबट वास असतो तो वास निघून जातो आणि छान मस्त असं तुपाला वास येतो. तर ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. आणि शक्यतो 15 दिवसाच्या वर जास्त साय जमा करू नका. 15-15 दिवसांनी असं छान असं तूप तयार करा. हे बघा, मस्त इथे तूप तयार झालेलं आहे. आता हे तूप थोडंसं कोमट आहे, त्यामुळे हे एकदम पातळ तुम्हाला दिसत आहे. पण हेच तूप जेव्हा नंतर थोड्या वेळाने 1 तासाभरात थंड झाल्यानंतर ते छान मस्त असं घट्ट होतं आणि छान दाणेदार असं इथे आपलं साजूक तूप तयार होतं. तुम्हाला आज आपण साईपासून लोणी काढून आणि त्यापासून साजूक तूप बनवलंय, त्याची रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.